आज काल आपण लेक्चर पाहिलं इंग्लिशचा. कालचं सर्वांना काय होमवर्क सांगितलं होता तो केला का? काय सांगितलं होतं मी काल करायला रे? आहे का कोणाच्या लक्षात? काल काय होमवर्क सांगितलं होता कार्तिक? मग कोणाच्याच लक्षात नाही, ठीक आहे. आज आपला सब्जेक्ट आहे मराठी. आपण आज मराठीच घेऊया. कालचा होमवर्क आपण नेक्स्ट लेक्चरला इंग्लिशच्या पाहूया. हम्म? काय होता इंग्लिशचा कालचा होमवर्क? ABCD मी लिहायला सांगितली होती ना, एरर्स देऊन. ठीक आहे, चलो. आज आपल्याला पाहायचंय मराठी. विभाग 1 भाषा मराठी. घटक 1 आहे वाचून कल्पना व संकल्पना समजणे. म्हणजे वाचायचंय आणि त्याच्यात काय घडलंय ते नीट समजून घ्यायचंय आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्यायची. बस, सोपं आहे. फक्त वाचनाचा सराव ठेवल्यावर तुमची प्रॅक्टिस होईल. तुम्ही अजून छोटी मुलं आहे, त्याच्यामुळं हळूहळू जमेल. तुम्हाला शक्यतो सोपेच उतारे असतात. बघा, पहिलं काय पाठ पाहायचं आपल्याला? उतारा व त्यावरील आधारित प्रश्न. या प्रश्न प्रकारासाठी एक लहानसा उतारा दिलेला असतो. ओके, ठीक आहे अर्णव. लहानसा उतारा दिलेला असतो. उतारा म्हणजे एखाद्या पुस्तकातून घेतलेला एक निवडक मजकूर असतो. उतार्यात एखादी घटना, व्यक्ती, वस्तू किंवा एखादा पशु किंवा पक्षी, स्थळ यांचे वर्णन केलेले असते. या उतार्यातील वर्णनात कधी कधी उपदेश केलेला असतो, तर कधी विशिष्ट माहिती दिलेली असते. उतार्यावर आधारित जास्तीत जास्त 2 प्रश्न विचारले जातील. उतार्यात वर्णन केलेली घटना कुठे घडली, व्यक्ती किती आहे, कोणाकोणाचे उल्लेख त्यात आलेला आहे, या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. उतार्यावरील प्रश्न सोपे असतात. साधारणपणे या प्रश्नांची उत्तरे एका शब्दाची किंवा 2 शब्दाची उत्तरेही असू शकतात. उत्तरासाठी एकूण 4 पर्याय दिलेले असतात. त्यातून अचूक उत्तर शोधून उत्तराचा पर्याय क्रमांक शोधावा. उतार्यातील घटना, संवाद, विचार, कल्पना इत्यादींची नीट माहिती करून घ्यावी. मजकुराच्या क्रमाने उतार्यावरील प्रश्न असतीलच असे नाही. उतारा वाचताना व उत्तरे लिहिताना वेळेचे भान ठेवावे. बघा काय सांगितलं याच्यामध्ये. उतारा कशा प्रकारे असतो, त्यावरील कसले कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. एखादा आपल्याला पुस्तकातून एक निवडक भाग घेतलेला असतो आणि त्यावर वस्तू, घटना, व्यक्ती, वस्तू किंवा पशु, पक्षी, प्राणी यांचं काय केलेलं असतं, वर्णन केलेलं असतं. कधी कधी त्या वर्णनात उपदेश पण केलेला असतो. जास्तीत जास्त आपल्याला उतार्यावर 2च प्रश्न विचारले जातात. उतारा हा काळजीपूर्वक वाचायचा आणि त्यावरील नीट प्रश्न वाचायचे आणि त्या प्रश्नांची उत्तरं नीट द्यायची. सगळ्या प्रश्नांची उत्तरे ही उतार्यातच असतात. फक्त थोडस थोडस डोकं लावायला लागतं. काही काही वेळेस समानार्थी शब्द ह्यासारखा उतार्यात कोणता शब्द आलेला आहे एवढंच विचारतात. फक्त आपण उतारा काय करायचा, मग काळजीपूर्वक नीट लक्ष देऊन वाचायचा. कळलं सर्वांना? घाई गडबड करायची नाही. कधी कधी प्रश्नामध्ये नाही, आहे असे उलटून पालटून प्रश्न विचारले जातात. म्हणून नीट प्रश्न वाचायचा आणि त्याचं उत्तर नीट उतार्यामध्ये शोधायचं. सर्वांना समजलंय का हे काय आहे? कशा कशा प्रकारे प्रश्न विचारणार आहे? थांबा, वेट, मी अनम्यूट करते. ओके, ठीक आहे. समजलं सर्वांना? हो. हो. माझा आवाज सर्वांना व्यवस्थित येतोय ना?
हो स्क्रीन व्हिजिबल आहे? ठीक आहे, आपण आता पुढे आपल्याला पाहिजे प्रश्न उतारा वाचायचा आहे आणि त्यावर प्रश्न सोडवायचे ते. मी प्रत्येकाला वाचायला चान्स देणार आहे, त्याच्यामुळे सर्वांनी नीट लक्ष द्यायचंय आणि नाव घेतल्यावर लगेच कॅमेरा ऑन ठेवा आणि वाचायला सुरुवात करा. काय कोणाचं पण मी नाव घेईल. नमुना उतारा आहे. कोण वाचतंय? पूनम शेडगे. Yes, ma'am. स्क्रीन दिसतीये ना? बोला. हो हो दिसते. ओके, वाचा मग. कॅमेरा ऑन ठेव म्हणजे मला दिसेल. प्रत्येकाने पुरेसा व्यायाम केला पाहिजे व मैदानावर खेळले पाहिजे. व्यायामामुळे शरीराचे निरनिराळे अवयव बळकट बळकट होतात. व्यायाम केल्याने रोग प्रतिकारक रोग प्रतिकारक शक्ती वाढते. ओके, ठीक आहे. व स्टॉप कर बेटा. आपण खेळ नेक्स्ट चान्स. नेक्स्ट ज्ञानेश्वरी शिंदे. कॅमेरा ऑन ठेवा रे. ज्ञानेश्वरी शिंदे, अनम्यूट करून कॅमेरा ऑन ठेवायचे आणि व्यायाम पासून रीड करायचे. प्रत्येकाने इथून व्यायाम व खेळ. कुठं आहे व्यायाम? इथे इथे माझा ॲरो दिसतोय का? व्यायाम व खेळ यानंतर थोडा वेळ विश्रांती घेणे आवश्यक आहे. विश्रांतीमुळे थकवा नाहीस होतो व नाहीसा काम होतो. करण्यास होतोस उत्साह येतो. हा, बस. स्टॉप स्टॉप प्रत्येक स्टॉप. मुलाने बस बस. कार्तिक निंबाळकर. प्रत्येक मुलाने रोज रात्री थकवा खाली 8 वर आलं. 8-9 तास झोपले पाहिजे. झोपून उठल्यावर शरीर व मन उल्हासित उल्हासित बनते आणि इथे ॲरो दिसतोय ना माझा? काम करण्यास उत्साह येतो. हा, ओके, ठीक आहे. बस बस.
आता श्री श्री चिंचोलकर. ओके, रीड कर. झोपण्याची वेळ. सर्वांनी लक्ष द्या, कुठे चाललंय, म्हणजे मी अचानक कोणाला पण सांगणार आहे वाचायला. झोपण्याची हम्म वेळही हम्म करावी. बरोबर. वेळही करावी. करावी असावी. हम्म रात्री लवकर काम हे खालचं कोणतं झोपावे. झोपावे. झोपावे व सकाळी लवकर उठावे. उठावे. येस, बास बाळा. बरं, ठीक आहे, लवकर कर कम्प्लीट. एवढं तू लाईन कर. झोपी लवकर उठे. उठे. तेव्हाच नाही. त्यासी आरोग्य 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 विघा विद्या भेट भेटे. मंत्रण मुलांनी लक्षात ठेवावा. हा, बस. सर्वांनी छान वाचन केलेलं आहे. मी आता परत एकदा उतारा वाचते. आपल्याला त्याच्यावरचे प्रश्न पाहिजेत. सर्वांनी नीट लक्ष द्या, काय सांगितले ते. प्रत्येकाने पुरेसा व्यायाम केला पाहिजे व मैदानावर खेळले पाहिजे. व्यायामामुळे शरीराचे निरनिराळे अवयव बळकट होतात. व्यायाम केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. व्यायाम व खेळ यानंतर थोडा वेळ विश्रांती घेणे आवश्यक आहे. विश्रांतीमुळे थकवा नाहीसा होतो व काम करण्यास उत्साह येतो. प्रत्येक मुलाने दररोज रात्री 8-9 तास झोपले पाहिजे. झोपून उठल्यावर शरीर व मन उल्हासित बनते आणि काम करण्यास उत्साह येतो. झोपण्याची वेळही ठराविक असावी. रात्री लवकर झोपावे व सकाळी लवकर उठावे. लवकर झोपे लवकर उठे त्यासी आरोग्य विद्या भेटे. हा मंत्र मुलांनी लक्षात ठेवा. सर्वांनी नीट वाचलेला मी ऐकलं का उतारा? आता आपल्याला त्याच्यावरचे प्रश्न पाहिजे. ज्याला प्रश्नाचं उत्तर येते त्यांनी चॅट बॉक्समध्ये आन्सर द्यायचंय. शक्यतो सर्वांनीच प्रयत्न करायचा आहे. मी दाखवणारच आहे उतारात कुठे उत्तर आहे त्याचं. पण सर्वांनी पहिला प्रयत्न काय करायचा आपला, की प्रश्न वाचून झाला की उत्तर चॅट बॉक्समध्ये टाकायचंय. आणि ज्यांना चॅट बॉक्समध्ये नाही टाईप करता येत त्यांनी अनम्यूट करून आन्सर दिलं तरी चालेल. समजलं सर्वांना? आपण पाहूया प्रश्न आता त्याच्यावरचे. प्रश्न पहिला, लवकर झोपल्यामुळे व लवकर उठल्यामुळे काय भेटते? हे फर्स्ट सेकंड थर्ड आहे. थांबा. सॉरी. लवकर झोपल्यामुळे व लवकर उठल्यामुळे काय भेटते? पहिलं, कमकुवत व मॅम हा, बोला. मॅम आन्सर थर्ड. यस, करेक्ट. चॅट बॉक्समध्ये कोणीच आन्सर नाही दिलं रे. समजलं नाही का कोणाला? लवकर झोपल्यामुळे व लवकर उठल्यामुळे काय भेटते? हे बघा.
तिसरं उत्तर आहे. फर्स्ट नंबर काय आहे? कमकुवत अवयव व अप्रसन्न, मन थकवा व रोगी. तिसरं शरीर आरोग्य व विद्या, पैसा व मोठेपणा. कमकुवत अवयव भेटतं का? नाही. उलट व्यायाम केल्यामुळे आपला अवयव लवकर उठल्यामुळे आपला थकवा नाहीसा होतो. मन थकवा व रोगी. झोपल्यामुळे व लवकर उठल्यामुळे काय भेटते? आपल्याला उतार्यात दिलेले आहे बघा इकडं. रात्री लवकर झोपावे व सकाळी लवकर उठावे. लवकर झोपे लवकर उठे त्यासी आरोग्य विद्या. इथं दिलंय का नाही डायरेक्ट? जो लवकर झोपतो जो लवकर उठतो त्याला काय भेटतं? आरोग्य व विद्या भेटे. हे बघा, शरीर आरोग्य, आरोग्य व विद्या म्हणजेच काय? शरीर आरोग्य व विद्या भेटते. मन थकवा म्हणजे काय? मनाचा थकवा भेटतो का आपण लवकर उठल्या? उलट सकाळी लवकर जे उठतं त्याच्यामुळे काय होतं? प्रसन्न वातावरण वाटतं. आणि लवकर उठल्यामुळे थोडीच ना पैसे व मोठेपणा भेटतो? नाही. म्हणून पर्याय क्रमांक आपल्याला उतार्यात दिलेला आहे, शरीर आरोग्य व विद्या. समजला सर्वांना हा प्रश्न? एकच जणांनी चॅट बॉक्स मध्ये आन्सर दिले आणि 2 जणांनी अनम्यूट करून मला आन्सर दिलेले आहेत. ज्ञानेश्वरीने दिले. ओके, ठीक आहे. ज्यांनी आन्सर नाही दिले त्यांना सर्वांना समजलंय का? हो. हो. नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा. हो. सर्वांनाच विचारते आम्ही, सर्वांना समजलंय ना? मी नेक्स्ट क्वेश्चन घेते मग. हो. हो. मॅडम. ओके, ठीक आहे, हो. घ्या. प्रत्येक मुलाने रात्री किती तास झोपले पाहिजे? आपल्याला उतारात दिलेलं आहे. मी परत तुम्हाला सर्वांना उतारा दाखवते. प्रत्येक मुलाने रात्री किती तास झोपले पाहिजे? बघा बरं, ह्याच्यामध्ये कुठे आहे? पुन्हा कट केलता. कोणाचा? काय माहित? कट केला मी. मॅम. हा, मॅम थर्ड. ओ मॅम थर्ड. सेकंड. 3 ते 4 तास, 10 ते 12 तास, 8 ते 9 तास, 1 ते 2 तास. काय दिले आपल्याला उतारात? प्रत्येक मुलाने रात्री किती तास झोपले पाहिजे? 8 ते 9 तास. थर्ड नंबर. यस, करेक्ट. हे बघा, 8 यस, करेक्ट करेक्ट. इथे दिले बघा. ते 9 तास. 8 हो, ते 9 तास. येस, सर्वांना समजले. 8 ते 9 तास इथे दिले ना. प्रत्येक मुलाने दररोज रात्री 8 ते 9 तास झोपले पाहिजे. समजलं सर्वांना? हो. घ्यायचं नेक्स्ट. हो. जो क्वेश्चन कळणार नाही तो मला परत विचारा काय. हे बघा, हो. हो. आता पुढचा उतारा पाहूया. आता जे जे राहिलीत मुलं त्यांना चान्स देते. आम्ही नाव सांगते, त्यांनी वाचायचं. कार्तिक झाला. अर्णव गायकवाड. येस मॅम. कॅमेरा ऑन ठेवायचा बेटा आणि रीड करायचे. हो. हो नाही का? हो. वाच. स्क्रीन दिसते नीट? हो. फर्स्ट स्टँडर्डला आहे तू का सेकंडला आहे? आताशी पहिलीला जाणार आहे. पहिलीला. ओके, ठीक आहे, वाचा. जर एकच ओळ देते मी तुला वाचायला, तू छोटा आहे ना आता. चुकलं तर चुकलं, फक्त आपल्याला प्रॅक्टिस करायची ना. वाचता तर यायला पाहिजे पेपरला, हो. त्याच्यामुळे नो प्रॉब्लेम. चुकलं तर चुकू दे, काय नाही होत. वाच, सांग कोणी जे चुकल ते. मी वाचू. असे असे प यात सावधान. हे कुठलं वाचतोय तू? काय दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर?
15 ऑगस्ट 26 जानेवारी दिसतंय का? मॅम इथून हा हो. 15 ऑगस्ट 26 जानेवारी व 1 मे या दिवशी शाळेत एक मिनिट कोण रीड करतंय? वेदश्री का? ओके, ज्ञानेश्वरीचं झालंय. ज्यांचं चान्स झालाय त्यांनी म्यूट करून ठेवा बरं, मला नॉईज नको यायला. हीच आहे हीच आहे मॅडम हीच आहे हे दिली ती लिहायला एक मिनिट, मी आता कोणाला सांगितलं होतं वाचायला? नाव काय? हॅलो अर्णवला. अर्णव गायकवाड. अर्णव बाळा म्यूट कर. आणि वेदश्री रीड करत होती ना, तिला वाचवते. तू अजून छोटा आहे ना बेटा, मी तुला सोपं देते वाचायला. सोपं देईल हा तुला मी. 15 ऑगस्ट 26 जानेवारी व 1 मे या दिवशी शाळेत झेंडावंदन करतात. तिरंगा झेंडा हा आपला राष्ट्रध्वज आहे. त्यात 3 रंग आहेत. म्हणून त्याला तिरंगाही म्हणतात. बरं स्टॉप, म्हणतात. बस 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 बस. म्यूट कर. आयुष. आयुष, फक्त आयुष नाव आहे इथं, त्या आयुषने वाचायचं या. आयुष काय पालवे नाही, आयुष फक्त कोण आहे? हॅलो हा, रीड करा. हे हॅलो तिरंगी पासून रीड करा. आयुष. हॅलो हा बोल. स्क्रीन दिसती ना? हो हो, वाचा. हे तिरंगी पासून वाचा. आयुष. नो. तिरंगी हं. तिरंगी झेंडा हा आपला राष्ट्रध्वज आहे. ते नाही, ते त्यात नाही. तिरंग 3 रंग नाही, इथं चाल. आहेत. आयुष 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 वेट. मी काय म्हणते ऐक. आपलं म्हणून मी सांगते तुम्हाला सर्वांना, लक्ष द्या. इथं चाललंय, इथं तिरंगी झेंड्याच्या हा शब्द चाललाय. तिरंगी झेंड्याच्या वरच्या बाजूला केशरी, मध्यभागी पांढरा तर खाली हिरवा असे 3 रंग असतात. पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यात निळ्या रंगाचे अशोक चक्र असते. त्याला 24 आरे असतात. ध्वज योग्य प्रकारे बस 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 बस. आयुष. आयुष दुसरा आयुष पालवे. आयुष तू म्यूट कर. यस मॅम. रीड कर ध्वज पासून. ध्वज योग्य प्रकारे फडकावून वंदन करून तसेच राष्ट्रगीत चालू असेपर्यंत सावधान स्थितीत उभे राहून त्याचा मान राखणे हे आपले कर्तव्य आहे. ओके, ठीक आहे. सर्वांनी म्यूट करा. आता मी रीड करते हा. उतारा पहिला. आपण मगाशी नमुना उतारा पाहिलाय, त्यावरचे 2 प्रश्न पाहिले. आता आपल्याला पहिला उतारा पाहायचा आहे. 15 ऑगस्ट 26 जानेवारी व 1 मे या दिवशी शाळेत झेंडावंदन करतात. तिरंगा झेंडा हा आपला राष्ट्रध्वज आहे. त्यात 3 रंग आहेत म्हणून त्याला तिरंगाही म्हणतात. तिरंगी झेंड्याच्या वरच्या बाजूस केशरी, मध्यभागी पांढरा तर खाली हिरवा असे 3 रंग असतात. पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यात निळ्या रंगाचे अशोक चक्र असते. त्याला 24 आरे असतात. ध्वज योग्य प्रकारे फडकावून वंदन करून तसेच
राष्ट्रगीत चालू असेपर्यंत सावधान स्थितीत उभे राहून त्याचा मान राखणे हे आपले कर्तव्यच आहे. समजले सर्वांना? उतार्यामध्ये काय दिलंय? 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मेच्या दिवशी आपण जो झेंडावंदन करतो त्याची माहिती दिलेली आहे. झेंड्याला 3 कलर असतात, त्याच्यामध्ये 24 तारे असतात. आपण त्याला राष्ट्रगीत म्हणतो झेंडावंदन केल्यानंतर ना. ही एवढी माहिती दिलेली आहे. हे असं आपण उतारा जर वाचला ना, आपण असं ठेवायचं मनात की हा बाबा ह्या उतार्यामध्ये हे एवढं एवढं आहे. समजलं सर्वांना एवढं? आता आपण काय करूया? प्रश्न पाहूया त्याच्यावरचे. शाळेत कोणत्या दिवशी झेंडावंदन करतात? किती वाजता आले तुम्ही? मी बोलू 15 ऑगस्ट 26 जानेवारी. आन्सर इथे फर्स्ट, मी विचार आन्सर सेकंड, थर्ड. आणि हो, सर्वांना कळ. ऐका, सगळेजण आता जेवढे जेवढे मीटिंग मध्ये आहेत ना, 10 मिनिटांनी आपली मीटिंग लिव्ह होणार आहे. जॉईन व्हा लिंकवर. काल कोणतरी मिस आउट झालं, कोणाचं तरी मोठं आलं होतं, ते आलेच नाही, परत जॉईनच नाही झालं. आपण क्वेश्चन घेऊ, 10 मिनिटांनी संपणार आहे मीटिंग. अजून परत त्याच लिंकवर जॉईन व्हा. शाळेत कोणत्या दिवशी झेंडावंदन करतात? काय काय पाहिलं होतं आपण? 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 1 मे. इथे बघा, 15 ऑगस्ट हे आहे, 5 सप्टेंबरला नाही, 26 जानेवारीला आहे. म्हणून पर्याय अ आणि क. म्हणून आपलं 3 नंबरचा आन्सर करेक्ट आहे. समजले? सर्वांनी दिलेले आन्सर गुड. हुशार आहात तुम्ही सर्वजण. नेक्स्ट पाहूया. हे पहिल्या बदलाला मग काय झालं? म्यूट करा ज्याचं नॉईज येतोय त्यांनी, कारण का आपलं लेक्चर रेकॉर्डिंग आहे ना, त्याच्यामध्ये आवाज जातो. म्हणून मी सांगते तुम्हाला सारखं म्यूट करा. केदार, आवाज येतोय मला. कोणी केदार? दुसरं, निळ्या रंगाचे अशोक चक्र कोणत्या रंगाच्या पट्ट्यात असते? फर्स्ट, हिरव्या, केशरी, पांढऱ्या, निळ्या. येस, करेक्ट. मॅम, हिरव्या, केसरी, पांढऱ्या. कुठून घेऊन हे केदार कोण आहे? केदार, आवाज येतोय का माझा? केदार, पांढऱ्या पट्ट्या अशोक चक्र हे बघा, मी सर्वांना म्यूट करते हा. ते आवाज कोणाचा येतोय ते काय म्यूट होत नाहीये. 1 मिनिट. आता सर्वजण म्यूट झालेले आहे. जोपर्यंत ते मी आन्सर विचारेन त्यांनीच मग हे करा, कारण का ते आवाज देते मी त्यांना ऐकू जात नाही का काय काय माहिती. निळ्या रंगाचे अशोक चक्र कोणत्या रंगाच्या पट्ट्यात असते? निळ्या रंगाचे अशोक चक्र कोणत्या रंगाच्या पट्ट्यात असते? पांढऱ्या. आपल्याला उतार्यामध्ये दिलेले. चला नेक्स्ट घेऊया. घ्यायचं ना नेक्स्ट? आता कोणी रीड करायचं ते सांगते आम्ही. 1 मिनिट. केदार,
त्यांनीच रीड करा. कोणी पाहू द्या मला. माईक ऑन ठेवायचा आहे आणि कॅमेरा सुद्धा ऑन ठेवायचा आहे. केदार, कॅमेरा सुद्धा ऑन ठेवा. केदार, नो, ठीक आहे. माझा आवाज येतोय का सर्वांना? नो वन ठीक आहे, ठीक आहे. ज्ञानेश्वरी झाली, भारती झाला, वरद राहिलाय. ओके, झालंय का? कॅमेरा ऑन ठेवलाय का? केदार कोण आहे? नाव काय आहे? नाव काय बेटा तुझं? आराध्या. आराध्या. मी मगासपासून किती वेळा आवाज दिला. तुमचा जो नॉईज आहे ना, मी सर्वांना अनम्यूट केलंय त्याच्यामुळे तो माझ्यापर्यंत येत होता. म्यूट करा बोलत होते मी. असं नाही करायचं हा, लक्ष द्यायचं बेटा. वाच. उतारा दुसरा इथून स्टार्ट कर, वृक्षपासून. स्क्रीन दिसतीये का माझी? हो. नाही वाचत तिथे, जाऊ दे, ठीक आहे. नेक्स्ट आपण घेऊया. वरद वाच बेटा. वरद राहिलाय ना? वरद. वृक्ष मानस माणसाला सावली देतात. सुंदर सुगंधी फुले व फळे तर देतात. वृक्ष आप आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे मदत करतात. वृक्षांपासून का आपणारा निरा निवा निवारा तयार करायचा करायला मिळते. वृक्ष हवा शुद्ध कर करण्यात मदत करतात. गवतीचा हा अडुळसा तू ठीक आहे. तुळस बस बस. अजून कोण राहिलंय का रीड करायचं? म्हणजे मला तर ह्या लिस्ट मध्ये नाही दिसत आहे. ते छोटा मॅमी कोण कोण नाव काय? कोण म्हणलं मॅम मी? आयुष वाच बाळा, तुला मी सांगितलं होतं वाचायला. आयुष, आयुष पण झालाय, आयुष पालवे पण झालाय. झालाय तू. कोणतरी फर्स्ट स्टँडर्डचा मुलगा होता. काय नाव होतं? गायकवाड काहीतरी होतं. अर्णव गायकवाड आहे का?
लिव्ह झालेत भरपूर सारे जण मीटिंग मधून नाहीये. ठीक आहे, मी रीड करते आता, सर्वांनी लक्ष द्या. सर्वांचा चान्स झालेला आहे. आपण परत एक्स्ट्रा टाइम भेटला की सर्वांकडून परत रीड करून घेऊया. वृक्ष माणसाला सावली देतात, सुगंधी फुले व फळे देतात. वृक्ष आपणाला वेगवेगळ्या प्रकारे मदत करतात. वृक्षांपासून आपणाला निवारा तयार करायला लाकूड मिळते. वृक्ष हवा शुद्ध करण्यात मदत करतात. गवती चहा, अडुळसा, तुळस, बेहडा, अश्वगंधा यांसारख्या औषधी वनस्पतींमुळे आपण अनेक आजार बरे करू शकतो. साग, शिसम, आंबा या वनस्पतींपासून आपल्याला लाकूड मिळते. वृक्ष आपणाला नेहमी परोपकाराची शिकवण देतात. समजलं सर्वांना? अर्णव परत जॉईन हो. झाले. ठीक आहे, घ्यायचा आपण प्रश्न त्याच्यावरचा. बघा, हो. उदाहरण किती, बरं का, इथं व्यक्ती नाही, किती औषधी वनस्पतींचा उल्लेख आला आहे. इथं किती शब्द आहे? त्याला किती औषध वनस्पतीचा उल्लेख आला आहे? म्हणजे किती आलं? 5. मी परत तुम्हाला उतारा दाखवते. 5. किती?